मध्ये सांगा विषय काय नेमका आहे पाणी आणि बघूया पाणी आज काही राहू दे म्हणल्यात उद्या पादायचं बघूया नेमकं काय होते त्याच बहुतेक त्याच आसपास करत असतात अशी एक नंबर गोड लागतात. आम्ही लहान असताना ते येत होतो. मी आता पाऊस येतात मिसळ आलेत काय काय टॉनिक वगैरे टाकलं. तर मित्रांनो आजचा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. आज मी रानात आली आणि आज बघूया आता काय काय करायचं. चला रानात जरा पुढे जाऊन बघूया काय काय करायचं. आज सुरुवातीला पाणी पाजायचं होतं आता पाणी पाजायचं राहिले. आता पाणी देतो म्हणणार ते म्हणतात आता उद्या देऊया म्हणजे उद्या देतो म्हणतात. आम्ही अशी बघा अशी पाईप जोडून ठेवली आहे. आता उद्या मी जमलंच तर आलो तर हे करणार नाही तर पाजणार नंतर मी उद्या कामावर जाणार आहे. आणि शाळू असा का वाळला जरा मला कमेंटमध्ये सांगा विषय काय नेमका आहे. त्या पाणी न पाजल्यामुळं कोण म्हणते ट्रॅक्टर रोग वगैरे कुठला तो प्रकार झाला. हे नेमकं काय झालं आहे बघा. हे काय रोग झालं आहे का असं झालं आहे नॅचरली. आणि ते काल कोळवण का असे काय करतात ते रानात ते केले मला पण काय माहीत नाही. ते बैलांचं वन उठलं बघा कुठं आता पाईप सांगितले पप्पांनी हातरायचे. आता पाईप हातून घ्यायची आणि थोडं आता ते पाणी बघूया. पाणी आज काय राहू दे म्हणल्यात उद्या पाजायचं बघूया नेमकं काय होते. ते चुकून कसं तिलं पडलं तर काय लवकर सुटणं 10-20 मिनटं झालं मग ते निघालं व्यवस्थित. भाऊन इथे विषय काय सांगू. जांभूळ किंवा करवंद बाहेर लागतात उन्हाळ्याच्या आसपास काय तर असतात ते मला काय माहीत नाही. बहुतेक त्याच आसपास काय तर असतात अशी एक नंबर गोड लागतात. आम्ही लहान असताना ते येत होतो. आणि आता पप्पा औषधात मिसळ आलेत काय काय टॉनिक वगैरे टाकलं आहे. आणि इकडं देवस्थान आहे वाघोबाईचं मंदिर. इकडं आपण जाऊया कासारवाडीचं ग्रामदैवत आहे. आणि बरोबर इकडं आपण आता ज्या वाटेवरून आलो डोंगर भाग आहे ना इथून आपण आलो आहे.